मित्रांनो नमस्कार। काल पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला गेला। या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख अतिथी होते जे सध्या फक्त राज्यसभेचे खासदार आहेत असे शरद पवार। आधी कुणीतरी कंडी पिकवली होती की म्हणे हा पुरस्कार खुद्द पवारांच्या हस्ते पंतप्रधानांना दिला जाणार आहे, पण काल सगळं व्यवस्थित पार पडलं। टिळकांच्या नावे असलेला पुरस्कार मोदींना दिला गेला। देणारी संस्था हिंद स्वराज संस्था, त्या संस्थेचे पदाधिकारी म्हणजे टिळक कुटुंबीय आणि शरद पवार, सुशील कुमार शिंदे आदी ही सगळी मंडळी एका व्यासपीठावर या समारंभाला हजर होते। कार्यक्रम संपता मोदींनी पवारांजवळ जात त्यांच्याशी केलेला हास्यविनोद उपस्थितांनी पाहिला। टीव्हीवरून लाखो लोकांनी पाहिला असेल। तसंच तो मातोश्रीवर बसलेल्या उभाटा गटाच्या पक्षप्रमुखांनी देखील पाहिला असेल। त्या क्षणी त्यांच्या मनात जे विचारचक्र मागच्या महिनाभरापासून सुरू होतं त्यावर शिक्कामोर्तब झालं असणार। पवारांनी अखेर गंडवलंच की राव, पवारांनी अखेर गंडवलंच। मातोश्रीवरच्या भालदार सोपदारांना गंडवणं तसं आता फारसं कठीण, फारसं अवघड काम नाही आहे। कुणीही येतं आणि टिचकी मारून जातं अलीकडे। पवार तर या टिचक्या टिपल्यांचे बादशाह आहेत, त्यांना कठीण ते काय। महाविकास आघाडीच्या नावाने जो सर्वे परवा बाजारात आला होता त्यावर मी जरासा उखडलो होतो। थोडंसं त्रासिक भावनेनं मी त्या सर्वेवर विवेचन केलं होतं। त्यावर आमच्या एका ज्येष्ठ प्रेक्षकानं कमेंट केली होती की महाराष्ट्रात 48 पैकी 49 जागा जर भाजपा सेना युतीला मिळाल्या की तुम्हाला बरं वाटेल, नाही का। आता यातला विनोदाचा भाग सोडला तर मी सर्वेच्या मोडस ऑपरेंडीबद्दल बोललो होतो, पण त्यात एक धागा असाही होता की ज्या महाविकास आघाडीच्या ताकदीचा अंदाज या सर्वेत गृहीत धरला गेलाय ती महाविकास आघाडी साधारणतः महिनाभरापूर्वीच वारली। म्हणजे आपण ते बोलतो ना, यांचा पोपट मेला आहे, तसा महाविकास आघाडीचा पोपट केव्हाच मेलाय। तो म्युच्युअल अंडरस्टँडिंगनं मारला गेलाय। अलीकडे एक चर्चा सतत होत होती की पवारांचा पक्ष फुटला तेव्हा त्यांच्या सांत्वनासाठी काँग्रेसवाले तातडीनं सिल्वर ओकवर पोहोचले, पण आपले अकबर बिरबल उद्धवजी आणि संजय राऊत ते मात्र गेले नाहीत। तर माणसानं किती निर्दयी, किती निष्ठुर असावं, यापासून किती हे लोक आळशी। यांना मातोश्री सोडवत नाही, यांना घर कोंबडे वगैरे बोलतात लोक, तरी फरक पडत नाही। एकेकाळी त्या शरद पवारांना सोडा आम्ही परत येतो असं एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे 40 आमदार बोलत होते, तेव्हा सुद्धा शरद पवारांना न सोडणारे उद्धवजी बापाचा पक्ष फुटतोय तो वाचवण्यासाठी शरद पवारांना सोडा असा हा एकमेव ऑप्शन दिलेला असताना हा माणूस कौन बनेगा करोडपतीचा गेम क्विट करतो, हातातली सत्ता सोडतो। ज्या मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्वाची शेंडी कापली, जानवं काढून नदीत वाहिलं, ते मुख्यमंत्री पदही हातातून निसटलं, तरीही ये दोस्ती हम नहीं छोडेंगे म्हणत ज्या उद्धवजींनी पवार साहेबांचा हात सोडला नाही त्याच उद्धवजींनी राष्ट्रवादी फुटली तर त्यावर सांत्वनासाठी धीर द्यायला सिल्वर ओकला जायला हवं होतं, पण ते गेले नाहीत। याचं कारण उद्धवजींचा कद्रू स्वभाव नाही, मग मातोश्री बाहेर पडायचा कंटाळा नाही। याचं कारण एकच होतं की हे घडणार याचा पूर्ण अंदाज अकबर बिरबल यांना आला होता। ते दोघेही अजितदादांच्या बंडापूर्वी आठवडाभर आधी सिल्वर ओकवर पवारांच्या भेटीला गेले होते। या भेटीत पवारांनी उद्धवजींना आणि संजय राऊतांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली होती। पवारांच्या राजीनाम्यामागची खेळी, त्यानंतर होऊ घातलेल्या कार्यकारी अध्यक्षाची नेमणूक, बरं कोण असणार कार्यकारी अध्यक्ष हे सुद्धा त्यांनी या भेटीत उघड केलं असण्याची शक्यता आहे। अशा प्रकारे पुतण्याला काउंटर करत असताना पुतण्या काय आपलं ऐकणार नाही हे त्यांना समजतंय, याचाही उल्लेख त्यांनी उद्धवजींसमोर केला होता। फॅमिलीचं प्रेशर आहे असं जेव्हा शरद पवारांनी सांगितलं तेव्हाच संपादक आणि कार्यकारी संपादक समजून गेले होते की महाविकास आघाडीचा पोपट मेलाय। त्यानंतर अजितदादा भाजपासोबत गेले, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यांच्यासोबत त्यांच्या इतर 8 लोकांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। पवारांनी सुप्रियाताईंसोबत ज्या प्रफुल्ल पटेलांना कार्यकारी अध्यक्ष बनवलं तेही अजितदादांसोबत गेलेत, हे मात्र पवारांच्या आकलनापलीकडचं होतं आणि सामान्य जनतेच्याही। पटेल, भुजबळ आणि तटकरे हे सिनियर नेते दादांसोबत गेले, म्हणजे आता राष्ट्रवादीत उरलंय काय? तेच 4 लोक। पवारसाहेब भलेही त्यांच्या नेहमीच्या जोशात बोलत असतील की सत्ता गेली, आमदार फुटले, तरी मी पुन्हा जनतेचा कौल घेईन, पुन्हा नव्यानं पक्ष उभा करीन। त्यांनी केलंय हे आणि बऱ्याचदा करूनही दाखवलेलं आहे। तेव्हा पवार 40शीत होते, आता 83 वर्षाचे आहेत। आता त्यांना पुन्हा हे सगळं जमेल का असाही प्रश्न उभा राहतोय ना। तर ह्या सगळ्या गोष्टींवर आपण यापूर्वी स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे। आता मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातल्या राजकारणात एवढ्या घडामोडी होऊन गेल्यानंतर
पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त असं का म्हटलं जाते, तर त्याची एक झलक काल पुण्यात दिसली. शरद पवार आणि मोदींमध्ये खरंच एक सुप्त अंडरस्टँडिंग आहे, असावी, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय, स्पष्ट झालंय. अजितदादांनी बंड केल्यानंतर जे पहिलं भाषण केलं त्यात त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. त्यातलं एक म्हणजे मागे एकदा शरद पवारांच्या नेतृत्वात भाजपासोबत आघाडी करण्याच्या बैठका सुरू होत्या, ज्यात मंत्रिपदं, पालकमंत्रीपदं राष्ट्रवादीला द्यायची हे सारं निश्चित झालेलं होतं. आणि असं असताना फक्त आम्ही शिवसेनेला सोडणार नाही, कारण तो आमचा मागच्या 25 वर्षापासूनचा मित्र आहे, युती झालीच तर ती भाजपा सेना प्लस राष्ट्रवादी अशी होईल, असा निरोप अमित शहानी तटकरेंना दिला आणि पवारांनी आपला विचार बदलला. शिवसेना जातीवादी पक्ष आहे, त्यांच्यासोबत आम्ही बसू शकत नाही असं कारण देत त्यांनी त्यावेळेची ती सोयरीक मोडली होती. सत्तेकडे आषाढभूत नजरेनं पाहणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांचा हिरमोड झाला होता. तेव्हा दादांना हे खटकलं होतं की पवार भाजपासोबत लग्न लावायला निघाले, पण त्यांना तिथे सोबतची सेना मात्र, शिवसेना मात्र जातीवादी वाटत होती. भाजपा तेव्हा सेक्युलर होती की काय सांगा ना. भाजपावर तर कट्टर हिंदुत्ववादी पक्ष, भगवा पक्ष, जाती पक्ष असे शिक्के मारलेले आहे. आणि असं असताना भाजपा चालते, शिवसेना नाही. पवारांची हीच कृती जेव्हा दादांच्या भाषणातून उघड झाली तेव्हा सर्वात जास्त व्यथित झाले असतील ते उद्धवजी, ज्यांना आपल्या पिताश्रींनी इतकी वर्ष लांब ठेवलं. आपण गफलतीने त्यांचाच हात पकडला, पण तोच माणूस आपल्या पक्षाबद्दल एवढी टोकाची अस्पृश्यता बाळगत होता की हाती आलेली सत्ता सोडली त्या माणसाने. बरं, पुढे महाविकास आघाडीचं सरकार असताना रीतसर योजना बनवून त्यांनीच शिवसेना कमकुवत करण्याचे उद्योग केले, जे उघड झाल्यानं शिंदे, एकनाथ शिंदे आणि इतर आमदार बाहेर पडले. म्हणजे काय तर बाळासाहेबांचा प्रखर हिंदुत्ववादी पक्ष, मराठी माणसांचा कैवार घेणारा पक्ष ठाकरेंपासून तोडण्यात पवारांचा हातभार लागला. तेच पवार 2024च्या वातावरणाचा अंदाज घेऊन नरेंद्र मोदींना शरण जाणार हे आता पक्क ठरले. त्यानुसार पहिला लॉट गेला देखील. आता उरलेल्या लॉटमध्ये आपल्या सकट सुप्रियाला घेऊन पवार कधी जाणार याच्या मुहूर्ताची चर्चा होती, पण तो मुहूर्तही बहुधा सापडलाय असंच कालच्या मोदी पवार हास्य विनोदातून जाणवत होतं. गोची मात्र उद्धव ठाकरेंची झाली. त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मानसिकता तर महिनाभरापूर्वीच बनवली होती. ज्या दिवशी ते सिल्वर करून बाहेर पडले होते पवारांना भेटून, तेव्हाच. मग आता महाराष्ट्रातल्या राजकारणात लढती होणार कोणाकोणामध्ये. भाजपा सेना राष्ट्रवादी हा मोठा एक तगडा गट 3 पक्षांचा एका बाजूला असेल, तर काँग्रेस आणि उबाठा या ताकदीला तोंड देऊ शकतील का? त्यानंतर उद्धवजीच्या छोट्या मोठ्या प्रभाव आणि दबाव गटांकडे आशेनं पाहत होते, ते आंबेडकर वगैरे. त्यातल्या आंबेडकरांच्या वंचितनं KCRच्या भारत राष्ट्र समितीशी युती करण्याचं सुतोवाच केलंय म्हणे. संभाजी ब्रिगेड ही काही मतांचं गणित जुळवणारी संघटना नाही, त्यामुळे झालाच तर त्यांना म्हणजे ब्रिगेडला उद्धवजींच्या सेनेचा फायदा होणार होता. ब्रिगेडमुळे उद्धवजींना कुठलाही फायदा होणं तसं आता शक्य नाहीये, दिसत नाहीये. आता राष्ट्रवादी विथ शरद पवार जर भाजपसोबत असेल तर ब्रिगेडवाले उबाटाला साथ देतील का? तेही जातील. बिचारे उद्धवजी हळूहळू एकटे पडायला सुरुवात झाली. राजकारणात वातावरण एवढं झपाट्यानं बदलतं कसं ते बघा. जेवढं इंग्लंडमध्ये टेस्ट मॅच सुरू असताना बदलत नाही, म्हणजे कधी क्षणार्धात पाऊस पडतो, क्षणार्धात ऊन पडतं. काही दिवसांपूर्वीच हे उद्धव ठाकरे भाजपा विरोधी आघाडीचा इमोशनल चेहरा असतील असं ठरत होतं, आणि आता त्या चेहऱ्यामागचे सपोर्टिंग हँड्स एक एक करत गळत चाललेत असं दिसतंय. या सगळ्याचा प्रचंड मनस्ताप होऊन पराकोटीचा राग उद्धवजींना आलाच असेल. त्यांच्या दृष्टीनं महाविकास आघाडीचा कावळा, पोपट, चिमणी जे काही पक्षी होते ते सगळंच मेलंय. आता त्यांना समोर दिसतोय तो भलामोठा खंजीर, जो पवारांच्या हातात असतो ना, तो खंजीर, जो कधीही कोणाच्याही पाठीत खुपसला जाऊ शकतो. उद्धवजी यावर उपाय म्हणून पुन्हा भाजपाकडे मैत्रीचा हात पुढे करतील असा कयास काही पत्रकार व्यक्त करत होते. तशा आशयाचे काही ट्विट्स काल फिरत होते, पण आपण यावर काहीच बोलू शकत नाही. एवढं हे त्रांगडं अवघड होऊन बसलेलं आहे. पण एवढं मात्र नक्की की सर्वेत मोदी हरतायत हे दाखवलं जाऊन निवडणुका त्यांना सोप्या करून दिल्या जातात, याची पुनरावृत्ती 2024मध्ये होणार आहे, जसं 19ला झालं. तत्पूर्वी कोण कुठल्या आघाडीत शिरतंय किंवा कोण कुठली आघाडी फोडतंय हे आपण पाऊस. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.